आदिवासींचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी 13 लोकांवर खुनाचा खोटा गुन्हा दाखल केला। टँकर माफिया हा शब्द प्रचलित होता त्या काळात, पण नंतर एक बातमी अशी आली की चिन्नामट्टामी नावाचा एका तरुण आदिवासीला पोलिसांनी एन्काउंटर मध्ये ठार मारला आणि आदिवासीने संप पुकारला आहे। टँकर लॉबी जी होती ते त्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्ही डायरेक्ट नदीपर्यंत जाणार आणि त्यातून तो संघर्ष पेटला। बोधिसत्वाच्या बुद्ध होण्याच्या प्रवासातील 10 पायऱ्या म्हणजेच पारोमिता। त्यांच्या आईवर बुद्ध तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता, म्हणून आपल्या लेकीचं नाव त्यांनी पारोमिता असं ठेवलं। आज त्याच पारोमिता गोस्वामी आणि चंद्रपुरातील दारूबंदी हे एक समीकरण झालं। पारोमिता गोस्वामी या मूळ कोलकात्याच्या होत्या, तिथे त्यांचं शिक्षण सुरू होतं, पण समाजासाठी काहीतरी करायचं हे मनातलं वादळ त्यांना शांत बसू देत नव्हतं। म्हणूनच त्यांनी मुंबई गाठली आणि तिथल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये समाजशास्त्रात शिक्षण घेतलं। त्या टीसमध्ये त्यांना जे काही अनुभव आले ते त्यांना स्वतःला खूप अंतर्मुख करणारे होते। त्याच्यानंतर तानसा नदीचं प्रकरण असो किंवा आदिवासींना हायकोर्ट आणि विधान भवनापर्यंत पोहोचवणं असो, पारोमिता गोस्वामीने हे सगळं शक्य करून दाखवलं। शेतमजूर, आदिवासी आणि कामगार महिलांच्या आवाजाला पार दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या पारोमिता गोस्वामी या आज बाई माणूसच्या पाऱ्यावर आहेत। मॅडम, आज तुमचं स्वागत करते। थँक्यू, मी पण तुमचा आभार मानते। खूप खूप स्वागत मॅडम। खरंच आपल्याकडे पाहून, आपण जो संघर्ष केला, आपण जो लढा दिलाय, त्याच्याकडे पाहून खरंच एक गोष्ट म्हणावी अशी वाटते की एखादी गोष्ट सुरू करणं हे फारसं अवघड नसतं, पण त्या गोष्टीला कंटिन्यू करणं, त्या गोष्टीला चालू ठेवणं, सुरू ठेवणं ही गोष्ट फार कठीण असते आणि ती गोष्ट आपण करून दाखवलीत। खरंच आम्हाला अभिमान सुद्धा आहे आणि खूप खूप आपला आभार। पुन्हा एक प्रश्न मला पडतो आणि सोबतच पूर्ण महाराष्ट्राला देखील पडतो, सर्वांना पडतो की आपण मूळच्या कोलकात्यामधले, बरोबर? तर कोलकात्यामध्ये आणि आपलं जे उच्च शिक्षण आहे ते मुंबईमध्ये झालेलं, मग चंद्रपूर तिथले आदिवासी किंवा जे मागासवर्गीय जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे आपलं लक्ष गेलं तर गेलं कसं, हा प्रश्न आम्हाला पडतो। एक तर मला असं वाटत नाही की मी कोलकात्याची आहे। माझे वडील लष्करात होते। माझं बालपण भारतातील वेगवेगळ्या स्टेट्समध्ये गेलं। मी जवळपास 12 शाळांमध्ये शिकले। त्यामुळे मी आसाममध्येही होती, मी राजस्थानातही होती, मी जम्मूमध्ये होती, मी महाराष्ट्रात होते, पंजाबमध्ये काही काळ गेला आमचं। तर असं जिथे जिथे माझ्या वडिलांची पोस्टिंग झाली तिथे तिथे आम्ही राहिलो आणि कुठेही मला असं वाटलं नाही किंवा ज्या पद्धतीने ज्या घरी मी मोठी झाली तिथे एखादी स्टेटचे आम्ही आहोत असं कधीच हे नव्हतं। आम्ही भारतीय आहोत, हा देश आपला आहे। जितकं पश्चिम बंगाल, कोलकाता माझं आहे तेवढंच महाराष्ट्र आणि चंद्रपूरही माझंच आहे, असं ती भावना मला वाटते आपसुकच माझ्या परिवारातच तसे एक काय म्हणते त्याला, आय जस्ट ग्रू अप लाईक दॅट। ओके, मग चंद्रपूरकर विशेष लक्ष कसं काय गेलं आपलं, चंद्रपूरच भाग कसं काय? नाही, ॲक्च्युली मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये 93 ते 95 माझं MA झालं। त्यानंतर मी 3-4 वर्ष श्रमजीवी संघटनेत होती ठाणे जिल्ह्यात। अच्छा। आणि त्यानंतर जेव्हा असं ठरलं की दुसरं कुठेतरी जायचं आहे, तर मग तो एक असं पिरियड होता ट्रान्झिशनचा की मी ॲक्च्युली कुठेही जाऊ शकली असती। बरोबर। पण काही कसे कॉन्टॅक्ट्स मिळाले चंद्रपूरचे आणि काही चंद्रपूर, गडचिरोली त्या भागाविषयी काही असं काय म्हणते वाचण्यात आलेलं होतं, काही थोडीफार माहिती होती, त्यामुळे एक क्युरिओसिटी होती चंद्रपूर आणि विशेषतः गडचिरोलीबद्दल। आणि म्हणून मी ठरवली की ठीक आहे, आता आपण कुठेही जाऊ शकतो, तो वाय नॉट चंद्रपूर, तिथे जाऊया। मॅडम, 1996 मध्ये तानसा नदीवर जे प्रकरण झालं होतं आणि तुमच्यावर आणि तुमच्या कार्यकर्त्यांवर जो खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, ते प्रकरण नेमकं काय होतं? ओके, ते खूप जुनी प्रकरण तुम्ही शोधून काढले बाई माणूस। 96 मध्ये मी श्रमजीवी संघटनेत होते आणि त्या काळात वसई विरार भागामध्ये पाण्याची खूप टंचाई होती आणि मग ते टंचाईमध्ये पाणी पुरवण्यासाठी एक टँकर लॉबी तयार झालं होतं। तर ते आदिवासी पाड्यांपर्यंत यायचे आणि तानसा नदी तुम्हाला माहीत आहे की ते ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे आणि आदिवासी
भागांना, आदिवासी गावांना पाणी पुरवणारी ती नदी आहे. तर अगदी ते नदीपर्यंत जाऊन आणि डायरेक्ट ते पाणी उपसा करायचे आणि मग वसई विरारमध्ये घेऊन ते लोकांना विकायचे आणि त्यातून ते प्रॉफिट्स वगैरे ते कमवायचे. तर हळूहळू आदिवासी लोकांना असं जाणवायला लागलं की नदीचं पाणी कमी होत आहे. नदीकाठचे गावचे जे विहीर होते ते विहिरीचे पाणी हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून तिथे आदिवासी समाजाची किंवा गावची मागणी होती की हे टँकर यांनी इथून नदीतून पाणी त्यांनी भरू नये. तिथे एक सरकारी एक वॉटर प्युरिफिकेशन सेंटर होतं पारोळ म्हणून, पारोळ गावात. तर लोकांची अशी मागणी होती की वॉटर प्युरिफिकेशन सेंटर म्हणून मधून शुद्ध पाणी टँकरमध्ये भरून तुम्ही वसई विरारच्या लोकांना तुम्ही पुरवठा करा, तुम्ही डायरेक्ट नदीमध्ये येऊ नका. तर टँकर लॉबी जी होती ते त्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्ही डायरेक्ट नदीपर्यंत जाणार आणि त्यातून तो संघर्ष पेटला. एक निव्वळ म्हणजे खोटा एक गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला, कारण टँकर लॉबी जी होती, कदाचित आत्ताही आहे मला माहीत नाही, ती खूप पॉवरफुल होती, पॉलिटिकली पॉवरफुल होती आणि त्यांनी आदिवासींचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी 13 लोकांवर खुनाचा खोटा गुन्हा दाखल केला. तो खटला जवळपास 12 वर्ष ट्रायल चाललं. तुम्ही कसा स्टँड घेतला मॅम त्या ठिकाणी? नाही, ती संघटनेची स्टँड होती. श्रमजीवी संघटनेनेच ते स्टँड घेतलं किंवा जे कायदेशीर आहे. आपलं असं म्हणणं नव्हतं की तुम्ही लोकांना पाणी पुरवठा करू नका. आमचं म्हणणं होतं की तुम्ही जे तुम्हाला वॉटर प्युरिफिकेशन सेंटर जे नेमून दिलेलं आहे, तुम्ही तिथे पाणी भरा आणि तुम्ही जाऊन विका किंवा जिथे तुम्हाला द्यायचे तिथे तुम्ही द्या, तुम्ही नदीपर्यंत येऊ नका. तर तो एक काय म्हणते त्याला, एक हे असं थोडा एक कॉन्ट्रोवर्सी त्यातून तो जो निर्माण झाला आणि श्रमजीवी संघटनेनी ती भूमिका घेतली की आम्ही आदिवासींना याच्यामध्ये आम्ही साथ देणार. त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि टँकरवाले कशा आणि शेकडो टँकर, 1-2 नाही, दिवसभरात शेकडो टँकर जात आहे आणि नदीतून पाणी काढत आहे. टँकर माफिया हा शब्द प्रचलित होता त्या काळात. ते स्वतःला टँकर असोसिएशन म्हणायचे, बाकीचे लोक त्यांना टँकर माफिया म्हणायचे. तर श्रमजीवी संघटना ते डायरेक्ट टँकर माफियांचा हा लढा, असं तो लढा होता. पण तो लढा ऍक्च्युली तो पाणीचा लढा बाजूला राहिलं. नंतर हे सगळे खोटे गुन्हे दाखल झाले, मग ते 12 वर्ष ते लढावं लागलं. आणि म्हणजे मी चंद्रपूरला आल्यानंतरही मला ठाण्याच्या कोर्टात, नंतर ती कोर्ट पालघरला गेली वाटते तिथे, नंतर वसई, म्हणजे फायनली 12 वर्षानंतर जो निकाल लागला, त्यातून आम्ही निर्दोष सुटलो ते वसईच्या कोर्टातून. तर असं लंबा तो एक प्रवास होता. आणि मुख्यतः पाहिलं तर पूर्ण देशाच्या समोर आपण म्हणू शकतो की पारोमिता मॅडम जेव्हा समोर आल्या तर ते एक मुख्य केस होती की चिन्ना मट्टामी केस, ते जे प्रकरण होतं, त्या प्रकरणातून आपण असं म्हणू शकतो की आपल्या लढ्याची, आपल्या संघर्षाची खरी सुरुवात झाली आहे. तर तो संघर्ष मला वाटतं अजून सुद्धा सुरू आहे. तर तो संघर्ष काय होता याबद्दल आम्हाला थोडा प्रकाश टाका त्याच्यावर. चिन्ना मट्टामी हा जो प्रकरण तुम्ही म्हणत आहात हे गडचिरोलीचे आहे. म्हणजे आता पहिलं हे ठाणा जिल्हा, मग मी 1999 मध्ये चंद्रपूरला आले आणि मला तोपर्यंत गडचिरोली खूप काही माहीत नव्हतं. पण नंतर एक बातमी अशी आली की चिन्ना मट्टामी नावाचा एका तरुण आदिवासीला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार मारला आणि मारल्यानंतर पोलिसांनी एक बचावाची भूमिका घेत त्याला नक्षलवादी म्हणून डिक्लेअर केलं. तर ही बातमी वाचली मी सहज आणि नंतर अशा बातमी येऊ लागल्या भामरागडमधून की भामरागडमध्ये आदिवासीने संप पुकारला आहे, बंद पुकारला आहे. दिवसभराचं त्यांनी सगळे बाजारपेठ वगैरे पूर्ण म्हणजे इतकं अतिदुर्गम भागात या पद्धतीचं ज्याला आपण पब्लिक आउटरीच म्हणतो. आणि मग तिथले हळूहळू मीडियामधून, त्या काळात सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हतं, हे 2001-2ची गोष्ट आहे. तर मग हळूहळू पेपरमधून ही सर्व बातमी जेव्हा समोर येऊ लागली तेव्हा आम्ही तिथे गेलो. माझे सहकारी विजय सिद्धावार
आणि समर्थनचे जे नेते, आता तर पॉलिटिक्समध्ये आहे विवेक पंडित, असे अनेक लोक तिथे आम्ही धाव घेतली. त्यामध्ये लोकसत्ता आणि लोकमत आमचे चंद्रपूरचे देवेंद्र गावंडे, त्यानंतर गजानन भाऊ जानभोर यांनी खूप महत्त्वाची भूमिका त्यावेळेस घेतली होती. आणि गडचिरोलीची मीडिया यांनी सगळ्यांनी एका सुरात म्हणजे आदिवासींची बाजू घेतली होती की बा चिन्ना मट्टामी हा काय नक्षलवादी नव्हता आणि तो निर्दोष होता, त्याला विनाकारण पोलिसांनी ठार मारलं. तर तिथे गेल्यानंतर आता एक असं आपल्या कायद्यात असं आहे की एखादी व्यक्तीला पोलिसांनी ठार मारल्यानंतर त्याची चौकशी होते बरोबर SDO लेवलवर. तर आम्ही अशी भूमिका घेतली की SDOची चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे, कारण जी प्रोसेस आहे वी शुड लेट द प्रोसेस टेक इट्स ओन कोर्स. मग SDOने SDOची चौकशी संपल्यानंतर जी रिपोर्ट आली त्याच्यामध्ये असं होतं की चिन्ना नक्षलवादी नव्हता, परंतु पोलिसांनी केलेला गोळीबार हे समर्थनीय आहे. मग इथे मात्र मग आम्ही आमचं ऑब्जेक्शन होतं. हो बरोबर. किंवा हे दोन्ही गोष्टी असू शकत नाही. एक, चिन्ना हा नक्षलवादी आहे म्हणून पोलिसांचं गोळीबार समर्थनीय, किंवा जर चिन्ना नक्षलवादी नसेल तर मग पोलिसांचे कृत्य हे काय समर्थनीय नाही. तर या पॉइंटवर मग आम्ही हायकोर्टात गेलो. आणि तोपर्यंत याचं एक दुसरं जे सुरू झालं होतं की पोलिसांवर म्हणजे जिल्हा पोलिसांवर प्रचंड प्रेशर होता मीडियाचं आणि पब्लिकचं की तुम्ही चुकीचं काम केलेलं आहात, तुम्ही माफी मागा. म्हणजे लोकांची मागणी होती की तुम्ही चिन्नाच्या आईची तुम्ही माफी मागा. तर पोलिसांनी एक डिफेन्सिव्ह भूमिका घेत त्यांनी काय केलं की भामरागड, सिरोंचा असे जे अतिदुर्गम जे आदिवासी तालुके आहेत गडचिरोलीमध्ये, तिथे जाऊन जबरदस्तीने लोकांचे सी नोट्स त्यांनी भरायला सुरुवात केली. सी नोट्स म्हणजे कॅरेक्टर नोट्स. सी नोट्स म्हणजे जे अट्टल गुन्हेगार असतात त्यांचे सी नोट्स तयार केल्या जाते. तर इथे कसं की पूर्ण गावचं गाव पोलीस स्टेशनमध्ये ते बोलवून घेत आणि मग ते सी नोट्स वगैरे भरण्याचं प्रकरण सुरू झालं होतं. तर एका बाजूला चिन्नाची मौत आणि दुसऱ्या बाजूला सी नोट, असं आम्ही सगळं प्रकरण हे जे काही सुरू होतं गडचिरोलीमध्ये ते आम्ही नागपूरचे हायकोर्टात रिट पिटिशन आम्ही दाखल केली. जे त्यावेळेस नागपूरचे चीफ जस्टिस JN पटेल होते आणि ते अतिशय त्यांनी ते सिरियसली त्यांनी त्याचं कॉग्निझन्स घेतलं आणि खूप म्हणजे काय म्हणायचं 6-7 वर्ष तो प्रकरण चाललं. म्हणजे नागपूर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पुन्हा नागपूर हायकोर्ट, आणि मग शेवटी चिन्नाच्या आईला आम्ही न्याय काही प्रमाणात तरी मिळवून देऊ शकलो, त्याचं आम्हाला समाधान आहे. त्यामध्ये त्या केसमध्ये तुम्ही नक्षलवादी आहात असं सुद्धा पोलिसांकडनं म्हटलं गेलं होतं. जेव्हा म्हणजे ते पिटिशन आम्ही दाखल केली त्यावेळेस पोलिसांनी जे ॲफिडेविट दाखल केलं त्यांच्याकडून, त्याच्यामध्ये हा एक मुख्य त्यांचा पॉईंट होता की पारोमिता गोस्वामी हे हार्डकोर नक्सलाईट आहे, महिला विंग चालवते आणि असं विचित्र सगळं त्याच्यामध्ये खोटं नाटं इमॅजिनरी असं सगळं स्टेटमेंट्स होते त्याच्यामध्ये. पण मला हे सांगायला खरोखरच अभिमान वाटते की आपली भारताची ज्युडिशरी इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांनी असं लिहिल्यानंतरही मला आठवते मी कोर्टात होते आणि जस्टिस पटेलनी सांगितलं की इट डज नॉट मॅटर की ती नक्षलाईट आहे की कोण आहे, फर्स्ट यू आन्सर हर क्वेश्चन. की तिने जे पिटिशनमधून जे प्रश्न उभे केले आहेत त्या प्रश्नांचे तुम्ही उत्तर द्या. म्हणजे ती कोण आहे, काय आहे, शी इज अन इंडियन सिटीजन अँड दॅट इज इनफ. बरोबर. तर अशी स्ट्रॉंग भूमिका घेणारी त्यावेळेसची ज्युडिशरी मी पाहिली. आणि
म्हणजे एका बाजूला पोलिसांनी सांगितलं की मी नक्षलाईट आहे, नंतर दुसऱ्या वर्षी नक्षलवाद्याने सुद्धा पोस्टर्स काढले की पारोमिता गोस्वामी ही पोलिसांची एजंट आहे. तर त्यामुळे दोन्ही बाजूचे हे जे खोटे स्टेटमेंट्स आहे हे मी भोगून आहे. त्यावेळेस तुमचा स्टँड काय होता मॅम? नाही म्हणजे माझं स्टँड बघा, माझं स्टँड अतिशय क्लिअर आहे. मी माझ्या संघटनेसाठी, माझ्या लोकांसाठी काम करते. जेवढं मला समजते, जे मला जे योग्य वाटते ते मी काम करत आहे. आणि मी भारतीय संविधान मानते, मी कॉन्स्टिट्यूशन मानते. कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जाऊन मी एकही शब्द बोलतही नाही किंवा माझ्या कृतीतही नाही. मी हिंसा करत नाही, मी हिंसा मानत नाही. त्यामुळे अहिंसेच्या बाउंड्रीमध्ये, त्या चौकटीत राहून, संविधानाने आखून दिलेली चौकटीत राहून जेवढं करता येईल लोकांसाठी, जेवढा मिळवता येईल लोकांसाठी तेवढं मिळवायचं. इतकी स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी काही जरी म्हटलं, दॅट इट हॅज नेवर एफेक्टेड मी. बरोबर. मॅडम, ह्याच प्रकरणाला घेऊन अजून एक प्रश्न विचारेल की याच्यामध्ये पहिल्यांदा एक माडिया समाजातील बाई कोर्टापर्यंत गेली होती आणि हा लढा तुम्ही सुरू केला होता. तुम्ही त्यांना सांगितलं की हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही जाऊन तिथे मांडला पाहिजे, तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. तर हा लढा तुम्ही एकटीने सुरू केला. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात आणि आज पूर्ण देश तुमच्या मागं आहे. तर या प्रवासाबद्दल काय सांगाल? हे दोन्ही स्टेटमेंट्स सत्य नाही आहे. एकतर हे कोणताही लढा मी पर्सनली सुरू केला असं होत नाही. नेहमी एक टीम असतो, एक छोटी टीम असेल, कदाचित 2, 3, 4 लोक असतील, पण आपण कुठेतरी चर्चा करतो, एकमेकांचा आपण सल्ला घेतो आणि एकमेकांना आपण विचारतो हे करणं योग्य राहील का, या पद्धतीने केलं तर काय होईल, आणि त्यातून एक मार्ग आपल्याला सापडते. तर तसे त्यावेळेस श्रमिक एल्गारची छोटी टीम होती, किंवा जे मी नावं घेतली, विवेक पंडित होते किंवा देवेंद्र गावंडे होते किंवा जानभोर भाऊ होते, तर कुठेतरी आम्ही चर्चा करायचो की हे, आणि त्यातून मग आम्ही ते पुढे गेलो. ठीक आहे, मी त्या पिटिशन तयार करण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी कदाचित मी जास्त काम केले असेल, पण तो माझा काम होता म्हणून मी केली. आणि दुसरं असं की माझं मागे काही देश उभा नाही असं मला काही वाटत नाही की माझं मागे देश उभा आहे. मी फार छोटी कार्यकर्ती आहे आणि फार तर एक जिल्हा चंद्रपूर किंवा थोडाफार गडचिरोली, हे या 2 जिल्ह्याच्या पलीकडे मी खूप काय करू शकेन किंवा केलेली असं मला वाटत नाही. जेवढं आपल्याला समजते आणि जेवढं आपण करू शकतो तेवढं आपण करत आहोत आणि तेवढं करत राहू. बाकी देश वगैरे तर मी तर विचारही नाही करू शकत. कारण जो लढा आपण लढला त्यामागे जसं तुम्ही सांगितलं की तिथली मीडिया, त्यांना सुद्धा तुमचा मुद्दा कुठे ना कुठेतरी बरोबर वाटला असेल म्हणून तुमच्यासोबत ते उभे राहिले. तर असंच मॅम, जे कार्य, जो संघर्ष तुम्ही करतात, जर पब्लिकला, जेव्हा लोकांना जर वाटेल की खरंच या आमच्या हितासाठी उभे आहेत, तर देश नक्की सपोर्ट करतो. आणि आम्हाला नक्की वाटतं आम्ही आपल्यासोबत आहोत. थँक्यू, तुम्ही सपोर्ट करा. मॅम, चंद्रपुरातील दारूबंदी ही जी चळवळ जेव्हा नाव ऐकतो तेव्हा सगळ्यात पहिले नाव कोणाचं समोर येतं ते आपलं येतं, पारोमिता गोस्वामी यांचं येतं. इथं सुद्धा जेव्हा आम्ही ही चर्चा सुरू केली की मॅडम येणार आहेत आणि त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला चंद्रपुरातील दारूबंदीची चळवळ माहिती आहे का, तर त्यांनी सुद्धा हाच रिस्पॉन्स दिले, अच्छा त्या मॅडमचा, पारोमिता मॅडमचा. हां, त्याच मॅडमचा. सो एक प्रतिमा समोर उभी राहते, ती म्हणजे आपली. तर असं कोणतं माइलस्टोन किंवा या चळवळीची चंद्रपुरात किंवा त्या भागातच खूप जास्त आवश्यकता आहे असं आपल्याला का वाटलं, आणि त्याच भागातच विशेषतः आपण ती चळवळ का सुरू केली? बघा, जेव्हा श्रमिक एल्गारची मीटिंग सुरुवातीच्या काळात व्हायची आम्ही गावामध्ये, तर जवळपास 90% गावामध्ये महिला समोर येऊन सांगायच्या की बाकी, कारण आम्ही काय दारूबंदीचे कार्यकर्ते नव्हतो आणि आमचे मुद्दे वेगळेच होते. म्हणजे आम्ही जमीन आणि मग रोजगार हमी आणि असं सगळं प्रश्नावर आम्ही काम करणारे कार्यकर्ते. पण महिलांचं असं म्हणणं होतं की हे सर्व करून काय फायदा, शेवटी 4 पैसे हातात जरी आले तरी ते दारूच्या भट्टीतच जाणार आहे, दारूच्या दुकानात जाणार आहे. तर तेव्हा असं हळूहळू खूप प्रकर्षाने असं जाणवायला लागलं की हा एक खूप मोठा मुद्दा आहे
आणि दुसरं की आपण जर लोकशाही मानत असू तर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये पण लोकशाही असायला पाहिजे ना. जर प्रत्येक गावामध्ये मधून जर महिलांचा हाच आवाज येत असेल की नाही दारूबंदी पाहिजे, ताई दारूच्या विरोधात काहीतरी करा, दारूबंदी पाहिजे, दारूचे दुकाने हटवा किंवा दारूचे इल्लीगल जे काय आहे स्मगलिंग नेटवर्क्स आहे त्याचा विरोध झाला पाहिजे, तर मग आपण त्यांना कसं सांगायचं की नाही ना हा आमचा मुद्दा नाही, आम्ही फक्त रोजगार हमीचे करणार. तर कुठेतरी तो आवाज इतकं म्हणजे स्ट्रॉंग होत गेलं की श्रमिक एल्गारला त्याच्यावर भूमिका घेणे अतिशय आवश्यक हे झालं. आणि दुसरं असं की अगदी पहिल्या दिवसापासून दारूबंदी झाली पाहिजे असं काय आमचं म्हणणं नव्हतं. म्हणजे 2001 ते 2010 म्हणजे जवळपास 10 वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दारूबंदीसाठी आम्ही बायांना मदत करत होतो. म्हणजे जे कायद्यामध्ये आहे, कायद्याचे जे काय प्रोव्हिजन्स आहे, महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टमध्ये जे काय प्रोव्हिजन्स आहे ते सगळं आम्ही मदत करतो. मग त्याच्यात आमच्या लक्षात आलं की स्ट्रक्चरली त्या कायद्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. मग आम्ही त्याच्यावर आम्ही मागणी करायला सुरुवात केली की कायद्यामध्ये इथे थोडंसं आम्हाला अमेंडमेंट पाहिजे, हे थोडे चेंजेस पाहिजे. म्हणजे मला आठवते की त्या काळात अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. म्हणजे इतकी ती जुनी गोष्ट आहे. हां, तर पण कसं झालं की सरकारने कधीही आमच्या पत्रांकडे किंवा आमच्या मागणीकडे सुरुवातीपासून 2001 ते 2010 या 10 वर्षात आमच्याकडे लक्ष दिलं नाही, महिलांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही, पत्राची साधी म्हणजे पोचही दिली नाही, काही उत्तरही नाही, कधी चर्चेला बोलवलं नाही. त्यांनी टोटली नेग्लेक्ट केलं या मुद्द्याला. आणि म्हणून मग 2010 महिलांची ही मागणी आली की जर हे काहीच करणार नसतील तर मग त्यापेक्षा आम्हाला हे दारू नकोच आहे आमच्या जिल्ह्यात, आम्हाला हे दुकानच नाही पाहिजे. त्यामुळे 2001 ते 10 हा एक पहिला फेज होता ज्या वेळेस आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. आणि मग 10 पासून मग हे जास्त ही मागणी जोर पकडायला लागली की चंद्रपूर जिल्ह्यात दारू नको. बरं, चंद्रपूर जिल्ह्यातच का? एका बाजूला गडचिरोलीला दारूबंदी आहे, चंद्रपूरमध्ये आहे, आणि एका बाजूला वर्ध्याला दारूबंदी आहे. तर हा असं नाही का एक सँडविच सारखं झालं जिल्हा चंद्रपूरचा. आणि कसं होते की चंद्रपूरमध्ये जे काय दारू म्हणजे लायसन्सची जरी दारू असेल तर ते दारू नंतर वर्धा आणि गडचिरोलीमध्ये त्याची स्मगलिंग होते. जे दारू विक्रेते आहेत त्यांना असं वाटते की कसं तर काही करून म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जर एखादी लायसन्स मिळाली तर मग वर्धा ती विकता येते आणि मग गडचिरोली ती विकता येते. आणि एक प्रकारे एक स्मगलिंग रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालं आहे, झालं होतं तेव्हा जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो. आणि म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ही मागणी जास्त आहे. परंतु जेव्हा चंद्रपूरमध्ये आम्ही हे करू लागलो, जेव्हा ही चळवळ वगैरे उभी राहिली त्यावेळेस मला इतरही जिल्ह्यातून फोन यायचे, तुमचे औरंगाबादमधून, कोल्हापूरमधून, पुण्यामधून. म्हणजे मला तर वाटते की महाराष्ट्राचे जवळपास सर्व जिल्ह्यांनी कधी ना कधी आम्हाला कॉन्टॅक्ट केलाय की ताई आमच्याकडे या, आमच्या इकडे असं सुरू आहे. हां, तुम्ही नकार दिला होता? मी त्यावेळेस नकार दिली होती कारण मी पाहत होती ना चंद्रपूरमध्ये किती म्हणजे महिलांना किती त्रास होत आहे. आणि ज्या मीडियानी नेहमी इतर प्रश्नामध्ये साथ दिलं त्या मीडियाने सुद्धा आमच्या विरोधात मोर्चे काढले चंद्रपूरमध्ये. ती एक घटना मॅम कुठेतरी मी वाचली होती की महिला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन काहीतरी बोलल्या की जर तुम्ही जे ते असं काहीतरी होतं ना की खासदारांना पेन्शन देता, म्हणजे निराधार ज्या महिला होत्या त्यांना पेन्शनसाठीचं होतं. आणि एक म्हाताऱ्याच्या मुख्यमंत्र्यांना म्हणलं होतं की तुम्ही खासदारांना पेन्शन देता, तुम्ही म्हणता की आम्हाला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही खासदारांना कुठे पेन्शन देता. तर 2 अट शिथिल करण्यात आल्या होत्या. ते पण ते आधी म्हणजे 2000 मला वाटते 5-6ची गोष्ट आहे. त्यावेळेस
मला वाटते 125 रुपये की 200 रुपये निराधारचं पेन्शन होतं. 125 ते 200 महिन्याला. मला नेमका आकडा आठवते, पण असंच म्हणजे 500 रुपयाच्या आत. अच्छा. 2000 कधीची गोष्ट आहे? हे 2005 वगैरे 4-5 वगैरेची गोष्ट आहे. तर हे किमान 1000 रुपये तरी व्हावं म्हणून आम्ही मोर्चा काढला होता. नागपूरचं असेंब्ली सुरू होतं आणि त्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आम्हाला त्या पूर्ण म्हणजे निराधार महिलांना जेव्हा मी एकत्र करत होतो आणि त्यांच्या स्टडी करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या देशात आमदारांना पेन्शन आहे. आणि आमदारांना पेन्शन कसं आजही तसंच आहे ॲक्च्युली. आमदारांना पेन्शन आहे. आमदार एकदा निवडून आले की आयुष्यभर पेन्शन आहे त्यांना. पुन्हा जर उभे नाही राहिले ना तरी सुद्धा पेन्शन आहे. आणि जर उभे राहून जर पडले तरी सुद्धा पेन्शन आहे. आणि तो पेन्शन आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर कोणती अटी शर्ती नाही आहे. पण गरीब महिलांना, अतिशय गरीब महिलांना निराधारच्या पेन्शन देताना अटी शर्ती आहे. तुम्हाला अजिबात तुम्ही भूमिहीन असायला पाहिजे. 18 वर्षाचे वर मुलं नाही पाहिजे, मुली नाही पाहिजे. 18 वर्षाचे मुली जरी राहिल्या घरी तरी सुद्धा तुम्हाला पेन्शन नाही मिळणार. तर जेव्हा हा मोर्चा निघाला तेव्हा एका बाईने शिंदे साहेबांना विचारलं की तुम्हाला मुलं आहे का, तुम्हाला मुलगी आहे का, तुम्हाला किती जमीन आहे, तुम्ही भूमिहीन आहात का, कारण तुम्हाला पेन्शन लागू होणार आहे ना. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग काही जे जाचक अटी शर्ती जे काही होते ते काही गोष्टी शिथिल करण्यात आलं. म्हणजे त्यानंतर हे 18 वर्षाची अट वगैरे हे सगळं काढण्यात आले. परंतु आजही फक्त 1000 रुपये महाराष्ट्र सरकार देते. हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. निराधार महिलांना फक्त 1000 रुपये मिळते. मला वाटते इतर अनेक स्टेट्स आहे जिथे आज 2000-3000 रुपये मिळत आहे. आणि ज्या महाराष्ट्राबद्दल आपले नेते छाती टोकून सांगतात की हे इट इज प्रॉबब्ली द रिचेस्ट स्टेट इन द कंट्री, सर्वात जास्त काय म्हणते श्रीमंत राज्य आहे, तिथे आपण गरीब महिलांना 1000 रुपये देतो. आणि तेही म्हणजे कधी कधी तर 2-2, 3-3 महिन्याचे आपण पैसे एकत्र टाकतो त्यांच्या खात्यामध्ये. म्हणजे अतिशय मला असं वाटते की कसं आहे की एखादी महिलांची परिस्थिती आपल्या राज्यात काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल ना तर जे अपर कास्ट, अपर क्लास, सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्याकडे फक्त पाहून होणार नाही ना. जी बाई निराधार आहे तिच्यासाठी आपण काय करत आहोत त्याच्यावरून ते खरं मापदंड आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये निराधार बाईला 1000 रुपये पेन्शन मिळते. मग दॅट इज द यार्डस्टिक की तुमची काय कमिटमेंट आहे, सरकारची काय कमिटमेंट आहे महिलांप्रती. तर अजूनही तो लढा सुरूच आहे की बा 3000 रुपये करा. आता तर महिलांची खूप संघटना म्हणजे त्याच्यावर काम करत आहे. काही महिलांची मागणी आहे 5000 रुपये तरी झाल्या पाहिजे. बट व्हॉट एव्हर इट इज, काहीतरी लिव्हिंग स्टँडर्ड मेंटेन झालं पाहिजे एखादी गरीब बाईचं. तसं महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे मला वाटतं. मॅडम, चंद्रपूरमध्ये आपण दारूबंदीवरच काम केले आणि महिलांचं असं म्हणणं होतं तिथलं की दारूबंदी झाली पाहिजे, दारूची स्मगलिंग थांबली पाहिजे. तर काही जणांचा असा युक्तिवाद आहे की दारूमुळे महसूल वाढतो आणि त्या पैशातून गरिबांचाच विकास होतो. तर याबद्दल, या युक्तिवादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटते की एकतर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी, चंद्रपूर जिल्ह्यात एकही दारूचा कारखाना नाही आहे. दारूचे कारखाने पश्चिम महाराष्ट्रात आहे. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जी विक्री होते ते रिटेल विक्री आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग काहीच नाही आहे. दारूचा जो महसूल जमा होतो तो रिटेलमधून होत नाही, तो मॅन्युफॅक्चरिंगमधून होतो. समजत आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे सगळे दुकानं बंद केले म्हणजे तुमचं सगळं टॅक्स बंद झालं असं हे खोटं आहे ना. कारण तुम्ही तर मॅन्युफॅक्चरिंग मधून कमवतच आहात. बरोबर. आणि तुम्ही जोपर्यंत फॅक्टरीज बंद करत नाही, फॅक्टरी चालू आहे म्हणजे तुमचे टॅक्स कलेक्शन फॅक्टरीमधून सुरू आहे ना. कारण यू आर टॅक्सिंग द मॅन्युफॅक्चर,
यू आर नॉट टॅक्सिंग द रिटेल सेल. मग हे हा अगदी खोटा प्रचार नाही का, अनदर खोटा प्रचार. बरोबर. चंद्रपूरची ही जी दारूबंदी आहे, ज्यावर आपण इतका संघर्ष केला, इतका लढा दिला, तर त्याची अखेर आपण म्हणू शकतो की 2021 मध्ये झाली. कारण सरकारनं चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर असे नेमके काय झाले असावे आणि या चळवळीचा जी चळवळ अजून सुद्धा सुरू आहे, जो संघर्ष अजून सुद्धा सुरू आहे, त्याचा पुढचा टप्पा काय असेल हे आम्हाला जाणून घ्यायचं. दारूबंदी उठली कारण सरकार बदललं. म्हणजे जेव्हा दारूबंदी जाहीर झाली होती तो भाजपाचं सरकार होतं. जेव्हा काँग्रेसवाले आले, महाविकास आघाडी आहे, म्हणजे हा नेमका मला असं वाटतं की नाही हे पॉलिटिकल डिसिजन होता. आणि मग त्यांनी हे केलं. बरं, पॉलिटिक्समध्ये संघटना काय करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हा एखादी श्रमिक एल्गारसारखी छोटे संघटनेच्या पलीकडचा हा सगळं विचार आहे. म्हणजे इतकं वरच्या पातळीवर आणि इतकं पैशाच्या देवाणघेवाण, इतकं सगळं गोष्टी असते की त्याच्यामध्ये एक छोटी संघटना फार काय करू शकत नाही. तर आपल्याला समजलं की मग वी हॅव आवर लिमिटेशन्स, की आम्ही गावात करू शकतो किंवा आम्ही आमच्या मोहल्ल्यात किंवा आपल्या जिल्ह्यापर्यंत करू शकतो. परंतु आपले निवडून आलेले लोक जर मुंबईत बसून ठरवत असतील की बा नाही आता दारूबंदी उठवायची, तर मग आपण खूप काही करू शकत नाही. आणि मला असं वाटते की त्या चळवळीचं जो सर्वात मोठं अचीवमेंट आहे, तो अचीवमेंट हा नाही आहे की चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी झाली 5 वर्ष वगैरे. ती अचीवमेंट अशी आहे की लोक जागरूक झाले. आणि आजही लोक, कारण तो जो मोठा पिरियड जो गेला 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, जवळपास 2001 ते 10 आणि मग 10 ते 15 असं जो 2000 ते 2015चा जो एक पिरियड गेला की सतत एका जिल्ह्यामध्ये दारूबंदीबद्दल चळवळ, बोलणं, भाषण, त्याच्याबद्दल लिखाण, लोक बोलू लागले, बाया बोलू लागल्या. त्याचं जो हे झालं ना की आज मला वाटते की चंद्रपूर जिल्ह्यातील लोक सर्वात जास्त जागरूक आहे दारूच्या कायद्यांविषयी, प्रश्नांविषयी, परमिट्स विषयी, सर्व गोष्टीविषयी. कारण इतकं ते सराव होऊन गेला त्या गोष्टीचा, त्या विषयाचा डोक्यावर तो बिलकुल. आता काय इवन संघटने श्रमिक एल्गारची गरजही नाही. आता नवीन दारूचं दुकान आले की आम्हाला काही जावं लागत, तिथल्याच बाया जाऊन भेटतात की इथे तुम्ही आणू नका. किंवा कुठेही जर इलिगल जर हे झालं तर आम्हाला जाण्याची गरज नाही. तिथलेच तरुण मंडळी गावामध्ये होऊ देत नाही. तिथेच नेते तयार झाले, तिथलेच नेते आणि समजदार लोक तयार झाले. एका इश्यूवरची जी समजदारी तयार होते ना सामाजिक दृष्टिकोनातून, मला वाटते ते जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही आपण कन्क्लुजनकडे जाऊया. तर कोणत्याही ठिकाणावरची किंवा कोणत्याही जागेवरचा इश्यू जर सॉल्व्ह करायचा असेल, समस्या जर निराकरण करायचं असेल, तर त्यासाठी एका व्यक्तीनं उभं राहून काही होणार नाही आहे. त्यासाठी संपूर्ण युथला किंवा संपूर्ण लोकांना जागृत व्हावं लागेल. तर एक युवकांना किंवा जनतेला काय संदेश देसाल याबद्दल? जनतेला म्हणजे मी तरुणाला तर मी हे संदेश देईन की जे चांगलं आहे, जे खरं आहे, जे संविधानात आहे त्याच्यासाठी उभे राहा. तुमच्या नजरेसमोर जे चुकीचं काय घडत असेल त्याला विरोध करा आणि संघटना बनवा, संघटित राहा. जे देशात वाईट करणारे लोक आहेत ते लवकर संघटित होत आहेत आणि सज्जनांची संघटना होत नाही. हा दुर्दैव आहे. कुठे ना कुठे आणि म्हणून जे खोटे लोक आहे, जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते का जिंकतात? कारण सज्जन एकत्र होत नाही. म्हणून ज्या दिवशी सज्जनांनी ठरवलं की आमची संघटना राहील आणि आम्ही पण उभे राहू चांगल्यासाठी, मग जे वाईट लोक आहेत त्यांचा पराभव निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी मिशन विद्यापीठातर्फे पारुमिता गोस्वामी मॅडमला यंदाचा सक्षमा पुरस्कार जाहीर झाला आहे. आपण आत्ताच पारुमिता मॅडमचा अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांचा दलितांसाठी समजूया, त्यांचा जे आदिवासी आहेत किंवा जे गरीब जनता आहे त्यांच्या संघर्षासाठी त्यांनी जो लढा दिला आहे, तो खरंच जो लढा आपण लढत आहात तो अतुलनीय आहे आणि शब्दांमध्ये नक्कीच त्याचं वर्णन होऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत गोरगरिबांना, दलितांना, महिलांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही आहे.
आपल्याला हा संघर्ष करायचा आहे, आपल्याला हा लढा लढायचा आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण इथं आला. खरंच तुमच्या कार्याला सलाम. आणि जर अजूनपर्यंत आपण बाई माणूसच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला सुद्धा नक्कीच फॉलो करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम.